नमस्कार, मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सो या व्हिडिओमध्ये या सेशनमध्ये आपण शिकून घेणार आहोत की कशा प्रकारे आपण ऑप्शन सेलिंग मध्ये एक नवीन डायरेक्शनल स्ट्रॅटेजी यूज करू शकतो ती. ठीक आहे. सो डायरेक्शनल स्ट्रॅटेजी मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये क्रिप्टोमध्ये बिटकॉइनमध्ये ऑप्शन सेलिंगसाठी जी आहे ती नक्की शिकवणार आहे. ठीक आहे. सो चॅनलवरती जर तुम्ही नवीन आलेला असाल सो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. ऑलरेडी तुमच्यासाठी भरपूर सारे क्रिप्टोचे व्हिडिओमध्ये सेलिंग असेल, बाईंग असेल, फ्युचर्स असेल, सर्व व्हिडिओ तुमच्याकडे ऑलरेडी बनवलेले आहेत. ओके. आता आपण डायरेक्टली जाऊया डेल्टा एक्सचेंजवर. तुम्हाला माहिती आहे आपल्याला जर क्रिप्टोमध्ये ट्रेडिंग करायची असेल तर आपल्याला डेल्टा एक्सचेंजवरती ऑप्शन्स ट्रेडिंग करता येते. आणि ही स्ट्रॅटेजी टोटली ऑप्शन्सची आहे. सो ते आपण डेल्टावरती जाऊया आणि स्ट्रॅटेजी इथे शिकायला सुरुवात करूया. ओके. स्ट्रॅटेजी शिकण्यासाठी आपण सिम्पली ट्रेडिंग ओपन करू शकतो. लक्षात घ्या, आज जी स्ट्रॅटेजी मी तुम्हाला शिकवतो आहे ही बिटकॉइन ऑप्शन्सची बिटकॉइन ऑप्शन्सची एक मंथली स्ट्रॅटेजी आहे. ओके. बिटकॉइन ऑप्शन्सची एक मंथली स्ट्रॅटेजी आहे. क्लिअर आहे. सो कशा प्रकारची स्ट्रॅटेजी रन करायची हे आपण आता समजून घेऊया. या ठिकाणी आपल्याला दोन इंडिकेटर लावायचे आहेत. ओके. सर्वांना व्यवस्थित दिसत असेल स्क्रीन वगैरे मला नक्की सांगा. पहिला इंडिकेटर आपल्याला या ठिकाणी लावायचा आहे तो म्हणजे सुपर ट्रेंड. आणि दुसरा इंडिकेटर आपल्याला या ठिकाणी लावायचा तो सुद्धा आहे सुपर ट्रेंड. इथे आपल्याला दोन सुपर ट्रेंड वापरायचे आहेत. ओके. दोन सुपर ट्रेंडची सेटिंग मी तुम्हाला सांगतो. पहिला जो सुपर ट्रेंड आहे त्याची सेटिंग असणार आहे 21 आणि 1. एटीआर लेन 21 फॅक्टर 1 ही सेव्ह करायची. सेकंड सुपर ट्रेंड जो असणार आहे त्या सुपर ट्रेंडची सेटिंग असणार आहे 14 आणि 2. ठीक आहे. 21, 1 आणि 14 आणि 2 अशा प्रकारे आपण सुपर ट्रेंडची सेटिंग जी आहे ती या ठिकाणी ठेवलेली. क्लिअर आहे. सो ही तुम्हाला इथे दिसत असेल. आता ह्याच्याने काय करायचं, कसं ट्रेडिंग करायचं, कसं करायचं ते बघून घेऊया. ओके. इथे टाइम फ्रेम लावायची आहे 1 दिवस. कारण मी तुम्हाला म्हटलंय मी तुम्हाला एक स्विंग ट्रेडिंगची ऑप्शन स्ट्रॅटेजी शिकवणार आहे. सो टाइम फ्रेम वापरायची आपल्याला 1 दिवसाची. ओके. आता मी तुम्हाला ना ऑलरेडी बऱ्याचदा सुपर ट्रेंड बद्दल सांगितलेलं आहे. सो हा सुपर ट्रेंड काय करतो, तुम्हाला हा बेसिकली ना एक रेजिस्टन्स दाखवतो. पहिलं म्हणजे समजा आता इथे मार्केट इथे आहे ना, सो तुम्हाला याने दोन रेजिस्टन्स दाखवले, हा आणि हा. आता आपल्याला काय करायचंय, जेव्हा पहिला रेजिस्टन्स ब्रेक होईल तेव्हा आपल्याला ना अलर्ट राहायचंय. पहिला रेजिस्टन्स ब्रेक होईल आपल्याला अलर्ट राहायचंय. आणि जेव्हा सेकंड रेजिस्टन्स हे ब्रेक होते, ह्या दिवशी सेकंड रेजिस्टन्स ब्रेक झाला म्हणजे ही लाईन पण ग्रीन झाली, तेव्हा आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे. बट कोणता घ्यायचा आहे आता मला सांगा. मार्केटने तुम्हाला ग्रीन साईन दिला म्हणजे मार्केटने बुलिश सिग्नल दिला, तर तुम्ही काय करणार ऑप्शनमध्ये, तुम्ही ऑप्शन्समध्ये पुट सेल करणार. पण हा कोणता पुट असेल, हा पुट असणार इकडचा नाही, इकडचा नाही, तर या लेवलचा. आपल्याला एकदम सेफली ही स्ट्रॅटेजी रन करायची आहे. सो ज्या वेळेला हे दोन्ही सुपर ट्रेंडचा ब्रेकआउट होईल, साधारणतः ब्रेकआउट झाला कुठे 1,13,000च्या आसपास. ठीक आहे. 1,13,000 आपण एक एक्झॅक्टली प्राइस बघूया ना, सो आपल्याला समजून जाईल. 1,13,900 म्हणजे 1,14,000च्या आसपास ब्रेकआउट झाला. तुमचा बॉटमचा सुपर ट्रेंड कुठे आहे बघा, बॉटमचा 1,08,500. सो तुम्ही साधारणतः 1,09,000चा पुट इथे सेल केला पाहिजे. ठीक आहे. मी तुम्हाला सांगतो आता कशा प्रकारे करू शकतो. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, 1,08,000चा तुम्ही पुट इथे सेल केला असता, मार्केट कंटिन्यू वर जात राहिलं, बरं नुसतं सेल करून चालणार नाही, तुम्हाला खालचा एक पुट हेजसाठी बाय पण करायचा आहे. मी तुम्हाला आता करंट सिच्युएशन वरती एक करून दाखवतो. ठीक आहे. जेणेकरून तुमचा लॉस अनलिमिटेड नाही होणार. ते सेम तुमच्या ह्याच्यासाठी. आता बघा फॉर एक्झाम्पल, एक सुपर ट्रेंड रेड झाला, तुम्ही काय राहिलं पाहिजे आता, तुम्ही आता काय राहिलं पाहिजे, तुम्ही आता अलर्ट राहिलं पाहिजे ट्रेडसाठी. खालचं ही लाईन आहे सुपर ट्रेंडची, जेव्हा ही लाईन ब्रेक होईल तेव्हा वरती कुठेतरी रेड लाईन येईल. ओके. फॉर एक्झाम्पल आपण समजूया की ही रेड लाईन आली या ठिकाणी, फॉर एक्झाम्पल 1,24,000च्या आसपास. ठीक आहे. 1,24,000च्या आसपास ही रेड लाईन आले 1,19,000 ब्रेक झाल्यानंतर. सो मी काय करणार, मी आता इथे 1,24,000चा कॉल सेल करेन. बरोबर. 1,24,000चा कॉल सेल करेन मंथली किंवा बाय मंथली एक्सपायरीचा. सो मी आता जातो ऑप्शन्स वरती जातो, स्ट्रॅटेजी बिल्डर वरती जातो आणि इथे मी एक्सपायरी घेतो समजा 31 ऑक्टोबरची, तुम्ही पुढचीही घेऊ शकता. आता इथे मला काय करायचं आहे, 1,24,000चा कॉल सेल करायचा आहे. सो 1,24,000चा कॉल मी या ठिकाणी सेल केला. ठीक आहे. 500 लॉट मी सेल केले. आला.
जेव्हा मी 1,24,000चा कॉल सेल केला ना, त्यावेळेला काय झालं, माझा ब्रेक इव्हन आला 1,27,000. तर ह्याचा अर्थ काय? इथे बघा, पहिलं म्हणजे थोडंसं मी मागे जातो. हा, 1,24,000चा मी कॉल सेल केला म्हणजे काय, की बाबा 1,24,000 येईपर्यंत, म्हणजे 1,24,000च्या खाली जर ह्याची क्लोजिंग झाली, ह्या मार्केटची क्लोजिंग ऑक्टोबर महिन्यात 1,24,000च्या खाली झाली, तर मला टोटल प्रॉफिट भेटणार. ह्यामध्ये किती भेटणार? मला ह्यामध्ये टोटल प्रॉफिट भेटणार आहे, अनालाइज पे ऑफ केल्यानंतर, $1,500. $1,500 म्हणजे साधारणतः 1,20,000 रुपये मला टोटल प्रॉफिट भेटणार. बरं, मी लावलेत किती ह्याला? तेवढेच लावलेत. 1,20,000च्या आसपास लावले, 100% प्रॉफिट मला भेटणार. पण लक्षात घ्या, इथे ना काय झालंय, इथे ही तुमची नेकेड पोझिशन आहे. नेकेड पोझिशन म्हणजे जर मार्केट 1,27,000च्या वर गेलं, ठीक आहे, मार्केट जेवढा खाली पडेल तुम्हाला प्रॉफिट आहे. बिटकॉइन झिरो जरी झालं ना तरी प्रॉफिटच आहे. एकच ब्रेक इव्हन आहे 1,27,000. समजा बिटकॉइन 1,27,000च्या वर गेला, तर तुम्ही काय करणार? तर तुम्हाला लॉस होणार. सो काय करायचं, इथे तुम्हाला हेज करायचं. हेज करणं म्हणजे काय, 1,27,000चा कॉल तुम्हाला बाय करायचा. तर आहे का पहिलं म्हणजे 1,27,000चा कॉल? तर आहे. सो तुम्ही बाय करायचं. बाय करून काय होतं ते बघा. ठीक आहे, कॉल तुम्ही बाय केला सेम $500. आता तुम्हाला लागणार कॅपिटल जे आहे ना, ते अर्ध झाले, $750 झाले. अनालाइज पे ऑफ ग्राफ करूया. तुमचा जो मॅक्झिमम प्रॉफिट आहे तोही इथे अर्धाच झालाय. ठीक आहे, अर्ध्यापेक्षाही कमी झालेला आहे, एक $500 आसपास. पण तुमचा जो मॅक्स लॉस अनलिमिटेड होता तो लिमिटेड झाला. ओके, तुमचा जो मॅक्स लॉस मागाशी अनलिमिटेड दाखवत होते ना, तो आता लिमिटेड झाला. सो हा जो 1,27,000 तुम्ही समजा बाय केलेला, तर तुम्ही चेंजही करू शकता तुमच्या हिशोबाने. समजा आता मला हा नको आहे, मी असं म्हणतो की मला 1,27,000 नको, मी 1,30,000चा इथे बाय करतो. 500 लॉट्स. हे तुम्ही तुमची जी काही रिस्क मॅनेजमेंट येते, जो काही रिस्क रिवॉर्ड येते, त्यानुसार तुम्ही हे करू शकता. इथे बघा, तिथे तुमचा प्रॉफिट वाढला, मग त्या ठिकाणी तुमचा लॉस पण होतो. इथे अनलिमिटेड नाहीये, बट थोडासा वाढलेला आहे. सो अशा प्रकारे सिंपल, समजा तुम्हाला अनलिमिटेड लॉस सोबत तुम्ही युज टू असाल, तर तुम्ही सिंपल काय करा, विदाउट हेजिंग तुम्ही फक्त कॉल सेल करू शकता. फक्त त्या ठिकाणी तुम्हाला थोडंसं अलर्ट राहावं लागेल. जर मार्केट तुमच्या हाताच्या बाहेर जात राहिलं, तर तुम्हाला त्या ठिकाणी एक्झिट घ्यावी लागेल. किंवा काय करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आता इथे. काय करायचं तेही सांगणार तुम्हाला. सेकंड ऑप्शन, फर्स्ट ऑप्शन सांगितलं तुम्ही हेजेस बाय करा, बट हेजेस ना बिटकॉइन मध्ये तेवढा इफेक्टिव्हली यूज होत नाहीत किंवा वर्किंग करत नाही तुमच्यासाठी. तुम्ही आता बघितलं असेल. सो काय करायचं हे मी तुम्हाला सांगणार. ठीक आहे, करंटली तुम्हाला दिसतंय की बाबा 1,27,000 पण मला कोणताही लॉस नाही. त्यानंतर मला अनलिमिटेड लॉस आहे. ओके, त्यानंतर मला अनलिमिटेड लॉस या ठिकाणी आहे. सो काय करणार मी अनलिमिटेड लॉसला? सिंपल, ह्याला मी स्टॉप लॉस लावेन. जो माझा हा ट्रेड आहे ना, हा माझा ट्रेड सध्या किती व्हॅल्यूला भेटतोय मला? मला सध्या हा ट्रेड भेटतो आहे $3,000. $3,000 मी इथे हा ट्रेड घेतोय. सो मी सिंपल काय करणार माहितीये, मी ह्याचे ना 50%चा स्टॉप लॉस लावणार. 50% म्हणजे एक $1,500चा स्टॉप लॉस लावणार. म्हणजे $4,500चा स्टॉप लॉस लावणार. जेव्हा हा $3,000चा ट्रेड $4,500 होईल, तेव्हा माझा एक्झिट झाला पाहिजे. जो लॉस असेल तो मी घेईन. ओके, जेणेकरून तुमचा सेकंड ट्रेड तुम्हाला टाकावा लागणार नाही. बाईंग वाला तुमचं तेवढं ब्रोकरेज वाटेल, चार्जेस वाचेल, सर्व वाचेल. म्हणजे अनलिमिटेड रिस्क दिसते ना, ती राहणारच नाही. कारण की तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जर क्रिप्टोमध्ये ऑप्शन्समध्ये स्टॉप लॉस लावला, तर तो सिस्टमच्या सिस्टीममध्ये कायमस्वरूपी राहतो. असं नाही की आजचा दिवस संपला म्हणजे स्टॉप लॉस गेला. ओके, सो ही स्ट्रॅटेजी तुम्ही करू शकता. त्यानंतर आता तुम्ही म्हणाल, मग ही लगेच करायची का? तर नाही. लक्षात घ्या, ही लेवल तर ब्रेक होऊ द्या. ही लेवल ब्रेक झाल्यानंतरच तुम्ही वरचा जो ग्रीन लाईनचा कॉल असेल तो सेल करू शकता. किंवा इन केस ऑफ बुलिश तुम्ही ग्रीन लाईनचा पुट बाय करू शकता. इथे बघा, इन केस ऑफ बुलिश, तुम्हाला बुलिश जायचंय. ठीक आहे, आता मी इथे बिअरिश जाते म्हणून मी म्हटलं कॉल सेल करा, कॉल बाय नाही, सॉरी, सेल करा. तुम्हाला जर बुलिश जायचं तर तुम्ही पुट बाय करू शकता, पुट सेल करू शकता. आता इथे बघा, ह्याचा बेनिफिट काय होतं, ह्या स्ट्रॅटेजीचा बेनिफिट काय होतं तेही मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ना, आपण ह्या स्ट्रॅटेजीमध्ये ऍट द मनी सेल करत नाही. बरोबर आहे, हे तुम्हाला मान्य आहे. आपण या स्ट्रॅटेजीमध्ये ऍट द मनी सेल करत नाही. म्हणजे काय, की समजा आता मला इथे ब्रेकआउट भेटला 1,14,000चा. इथे मला ब्रेकआउट भेटला 1,14,000चा. सो मी जाऊन 1,14,000 वाला पुट सेल करतोय का? मी काय म्हणतोय, मला एकदम सेफ जायचंय. सो मी ह्या सुपर ट्रेंड वाला पुट म्हणजे 1,08,000 वाला पुट सेल करतोय. म्हणजे मी ऑलरेडी 6,000 पॉईंट्स खाली आहे, तिकडचा पुट सेल करतोय. पहिलं म्हणजे मला इंडिकेशन भेटलंय बुलिशचं, तरीही मी 6,000 पॉईंट्स खाली असून पुट सेल करतोय.
क्लिअर आहे. सो हे तुम्ही थोडंसं सेफ राहत आहे. सो ह्या केसमध्ये होतं काय, ह्या केसमध्ये ना तुम्हाला हे मार्केट वरती जायची पण गरज नसते, ते इथे जरी राहिलं तरी तुम्हाला प्रॉफिट होतं. वरती गेला तर फास्ट प्रॉफिट होणार एकदम, पण ते साईड वेज जरी राहिलं ना तरी तुम्हाला प्रॉफिट होणार. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक दाखवतो इथे. पण ही स्ट्रॅटेजी नॉन डायरेक्शनल आहे, प्लस तुम्ही याला स्टॉप लॉस लावू शकता म्हणून अधिक इफेक्टिव्ह आहे. इथे बघा, इथे हा तुमचा ब्रेकडाऊन आला. तुम्ही समजा इकडचा पुट सेल केला असता, तुम्ही जर बघाल ना तर तो अजून पण इथे आलेलाच नाही. ठीक आहे, त्या महिन्यात तर नाही आला ती गोष्ट वेगळी. समजा इथे तुम्ही मिड जूनला आहात ना, तर तुम्ही ऑगस्टचा ट्रेड घेणार. ऑगस्टच्या ट्रेडमध्ये तुम्ही ह्या ट्रेडचा 100% प्रॉफिट काढला असता. म्हणजे जे $1,500 होते ना, $1,500 लावून ते सगळे काढले असते तुम्ही. 100% प्रॉफिट तुम्हाला तुमच्या ह्याच्यावरती तुम्हाला तुमच्या कॅपिटलवरती ही स्ट्रॅटेजी देण्याचा पोटेन्शियल आहे त्याचा. हे इथे बघा. हा इथे ब्रेकडाऊन झाला, ब्रेकआउट झाला सॉरी. इथे फास्ट मुवमेंट आली. सो इथे तुम्हाला प्रॉफिट फास्ट होणार. प्रॉफिट फास्ट होणार. ठीक आहे, तेच. आता फॉर एक्झाम्पल इथे तुम्ही बेअरिश ट्रेड घेतला असता, इथे तुम्ही बेअरिश ट्रेड घेतला असता या ठिकाणचा. सो तो तुमचा लॉस कधी झाला असता, जेव्हा हा ट्रेड इथपर्यंत आला तेव्हा. ऑब्विसली तुम्ही स्टॉप लॉस लावला, तुमचा थोडासा लॉस होणार. लक्षात घ्या, स्टॉप लॉसला आपण 50% लॉस घेतोय, आणि जर टार्गेट आलं तर 100% टार्गेट येते आपल्याला. सो 1:2 रिस्टोर युअर रेशो इथे ऑलरेडी अवेलेबल आहे. आणि असं नाही की मुवमेंट आलीच पाहिजे, साईडवेज जरी मार्केट राहिलं तरी काय आपल्याला फरक पडत नाही. क्लिअर आहे. इथे बघा, आता फॉर एक्झाम्पल मी हे रेषा तुम्हाला काढून दाखवली. ब्रेकडाऊन झाल्यानंतर मी ट्रेड घेणार. ट्रेड घेतल्यानंतर जरी तो इथेच राहिला ना, मी इकडचा कोणता तरी सेल केलेला असेल, इथेच राहिला तरी मला प्रॉफिट होणार. ठीक आहे. आता एस एल कसे लावायचे एकदम बेसिक गोष्टी आहेत, मी तुम्हाला ऑलरेडी दाखवल्या, बट तुम्ही व्यवस्थित सर्व सेशन जर अटेंड केला तरच तुम्हाला समजेल. ठीक आहे. मी तुम्हाला आता माझा काही ट्रेड दाखवतो, त्यावरती एस एल कसा लावायचा दाखवतो. इथे बघा, या ठिकाणी मला जाऊ द्या तर ट्रेडवरती. एक मिनिट, ट्रेडवरती का, हा ट्रेडवरती जाऊ द्या. इथे बघा, फॉर एक्झाम्पल माझे इथे ट्रेड चालू आहेत. हे जवळपास $600 मला प्रॉफिट चालू आहे. तर मला ना इथे एखाद्या लेगला एस एल लावायचा. इथे तुम्ही बघू शकताय, मी 1,28,000चा कॉल शॉर्ट केलाय. काय केलाय तो? अशाच प्रकारची स्ट्रॅटेजी वापरून मी तो केलाय. ठीक आहे, अशाच प्रकारची स्ट्रॅटेजी वापरली जी मी तुम्हाला आता शिकवतोय ना, तीच स्ट्रॅटेजी वापरली. कॉल शॉर्ट केलाय, इथे कोणताही हेजेस नाही बाय केला. दिसतंय जवळपास $200 मला प्रॉफिट चालू आहे त्यामध्ये. मी कसा एस एल लावू याला? एस एल लावण्यासाठी इथे बघा, कुठे गेला तो ट्रेड, हा या ठिकाणी मी क्लिक केली. ह्या ट्रेडवर मी क्लिक केली. ट्रेडवर क्लिक केल्यानंतर इथे मला जो आहे तो माझ्या एस एलचा ऑप्शन आहे बघा. तुम्ही मोबाईलवरून पण हे लावू शकता. तुम्ही हे जर टार्गेट प्राइस आणि एस एल वरती गेलात, तुम्ही या ठिकाणी एस एल इझिली लावू शकता. तुमच्या मोबाईलवरती हा ऑप्शन अवेलेबल असतो. क्लिअर आहे. तुम्ही इथे लिमिट प्राइस टाकू शकता. इथे बघा, लिमिट प्राइस टाकू शकता. 100%, 50% किती एक्झिट करायचे ते टाकू शकता. आणि या ठिकाणी तुम्ही टार्गेट असेल, एस एल असेल लावू शकता. तुमच्या मोबाईलवरून अजून इझिली होतं. तर जो पण तुमचा ट्रेड आहे, या गोष्टी तुम्ही इथे इझिली करू शकत आहात. ठीक आहे. सर एकदम सिंपल स्ट्रॅटेजी, डेली टाइम फ्रेम वापरायची. म्हणजे असं नाही बोलत आहे की मी रोज बघत बसा. मी तुम्हाला 1 तासाची पण नाही दिली टाइम फ्रेम, कारण 1 तासाच्या टाइम फ्रेम वरती काय होतंय बघा. 1 तासाच्या टाइम फ्रेम वरती ना सगळं जम्बलिंग आहे. सगळं जम्बलिंग आहे. काय होतंय बघा. सो त्यापेक्षा डेली टाइम फ्रेम वापरा. तुम्हाला एकदम इझी जाणार. आणि एक्झिट कधी करायची? सो आता समजा तुम्ही इथे बाय केलाय, इथे समजा तुम्ही पुट सेल केलाय. सो ऑब्विसली महिना संपल्यानंतर तुम्हाला एक्झिट करायचीच आहे. पण समजा लगेच जर तो सुपर ट्रेड रेड झाला की तुम्ही एक्झिट करा, किंवा एक्झिट करूच नका, स्टॉप लॉस लावून सोडून द्या. ओके, स्टॉप लॉस लावून तर तुम्ही सोडून देऊ शकता. ठीक आहे. तर एकदम सिंपल स्ट्रॅटेजी आहे. कायच करायचं आहे, सुपर ट्रेड लावायचा आहे 21 आणि 1चा, 14 आणि 2चा. ज्या पण वेळेला तुमचे हे दोन्ही सुपर ट्रेंड ग्रीन होणार, तेव्हा तुम्ही इकडचा येऊन पुट ऑप्शन सेल करायचा. ज्या वेळेला दोन्ही सुपर ट्रेंड रेड होणार, तो इकडचा येऊन कॉल ऑप्शन सेल करायचा. मंथली एक्सपायरी घ्या किंवा 2 महिन्याची एक्सपायरी घ्या, त्याच्या पुढची एक्सपायरी घेऊ नका. मंथली किंवा 2 महिन्याच्या एक्सपायरीवरती काम करायचं, म्हणजे एव्हरी मंथ तुम्ही काम करू शकता. ओके, ही स्ट्रॅटेजी सगळ्यांना समजलेली असेल तर मला व्हिडिओला कमेंट करून नक्की सांगा. आणि खूप जास्त युजफुल, खूप जास्त इफेक्टिव्ह ऑप्शन सेलिंगची, बिटकॉइन ऑप्शन सेलिंगची स्ट्रॅटेजी तुमच्यासाठी आणलेली आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. आपल्या चॅनलला सुद्धा जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.